आम्ही आयल्या ऑन बिहाफ ऑफ गोवा फोर्ट पार्टी. You are treating this government department as a distribution corporation, but DISCOM, because सगळेच जे पळय हें आसा एवरेज कॉस्ट ऑफ सप्लाया प्रमाणे जर हें केलें जाल्यार इट इज पुटिंग एन अननेसेसरी स्ट्रेन ऑन द कंज्युमर्स. हालींच तुमी हें केलां, हालींच ते इन्क्रीज ऑफ लोड केला, हें केला. ऑलरेडी लोकांनी हालींच एडिशनल सिक्युरिटी डिपॉझीट भरला, प्लस फिक्स चार्जीस मंथली इन्क्रीज जाल्या. ताजेर तुमी हें जर आनी बर्डन घालें जाल्यार लोक कशें हें करतले. आमी बेजिकली आमची हें न्ही, हें लोकांचें मत तुमकां सांगपा आयलें की दीस टॅरीफ हायक इज टोटली अनरिजनेबल. दुसरें म्हणल्यार मेन पॉयंट इज दॅट यू हॅव नॉट रिकवर्ड एरियर्स from the last 1 year or more than 1 year. I think this figure of more than 1,000 crores is reflecting in every statement issued, every answer given in the assembly, that this much is pending. So तुम्ही जे पैसे दिवपा आसा तांचे पैसे घेवपा ना, आनी जे लोक रेग्युलरली बिल फारीक करतात तांकां तुमी ओवरटॅक्स करतले. हें दिस इज नॉट रायट. सेकंड थिंग इज जे कंज्युमर एक्चुअली चोरतात, देर आर लॉट ऑफ installations which are built on domestic but actually being used for commercial purpose. No action is being taken on that front. So plus recovery na, हे ना, आणि क्वालिटी ऑफ पॉवर सप्लाय तर आज सकाळीच असं झाला की कितल्या फावटी लायट गेल्या. कालय परिस्थिती तीच आशिल्ली सगळे कडेन. सो यू आर जस्ट हायकिंग द टॅरीफ, क्वालिटी इज नॉट बींग इम्प्रूव्ड. So I think immediately the department should roll back the tariff. There is no other way of doing it. आणि तुम्ही जे सांगता की JERCन सांगलां आनी त्या खातीर आमी करपाक शकता, इज नॉट रायट. बिकॉज मे 2020 लोकल असेंब्ली इलेक्शना पयलीं JERCन 5.3 काय कितें तरी % हायक हें केल्ली, एप्रूव केल्ली. पूण तेन्ना CMन सांगिल्लें की तो बर्डन गव्हर्मेंट बेर करतले बिकॉज ऑफ असेंब्ली इलेक्शन्स. सो लोकांले वोटा खातीर गव्हर्मेंट कितेंय बर्डन बेर करपाक शकता, आतां कितें बेर करपाक शकना. सो JERC 2020 बिफोर द असेंब्ली इलेक्शन, असेंब्ली 2020 मे 2020 JERCन हें केल्लें 21 असेंब्ली इलेक्शन्स पूण वाडोवना. आनी आतां तुमी दिसता लोकसभा इलेक्शन जालें तें बरोबर वाडयतात. सो लोकांक तुमी वोटा खातीर हे सगळी पॉलिटिकल हे जे इवन पॉलिटिकल, इवन टॅरीफ हायक्स आर पॉलिटिकल. That is what is government, but department should not be political. Tell Minister of State for Power is not aware of the hike. He says why should it be hiked? इतले पैसे दिल्ले आसा तो सुद्दां म्हणटा. रुलिंग पार्टीचो प्रेसिडेंट आसा पळय स्टेटमेंट आयला फ्रंट पेजीर की आपण मुख्यमंत्र्याक कितें जाता, कॉमन मॅन जे सारके बारीक लोक आहा पळय तांचे बिलां सारके शूट जावपाक लागले. एक फ्लॅटांचो मनीस रावता, 2000 revenue gap has to be taken care of by the government. But you have to say it. The department has to put forward. दुसरे आता other than these points, आता डिस्ट्रिब्युशन जो जे लॉसीस आसा गोंयांत, आर दे प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ गोवा विच इज अ स्मॉल स्टेट. हाजेर प्रोएक्टीव कशें कोता डिपार्टमेंटान एक्शन घेवपाक जाय. डिस्ट्रिब्युशन लॉसीस कमी जर केले ऑटोमॅटीक तुमकां रेवेन्यू डेफिसीट कमी जातलो. सो थंय कितें एक्शन घेतला ते बेजीचेर एक्शन घेवना. तुमी म्हणटा की सोलर एनर्जी प्रमोट करता, कितली प्रमोट करतात? सोलर एनर्जी जर प्रमोट केली जाल्यार तुमकां कॉस्ट ऑफ एक्वायरींग पॉवर ऑल्सो गोज डावन. सो हे प्रोएक्टीव स्टेप्स घेनासतना तुमकां सगळ्यांत सोंपें म्हणटा तें लोकांक टॅरीफ हायक करप. दिस इज नॉट रायट. एंड दिस इज द what we are presenting is the will of the people. People do not want this tariff hike. No, and this matter will be taken up seriously by our party president in the assembly. कारण डिस्कस करता ना तुम्ही करा डिस्कस, but I think put up to government with memorandum you all put so up. Convey all this to the LAQ येतलो ताजेर. So you all put up to the government and let government take a decision. ओके हाजी फकत डिस्कस करता. डिस्कस करच्या पयलीं ही माझी घराची सर, ही माझी घराची स्वतःची लाईट. हांव फ्लॅटार रावता. म्हाका बिल आयला 7,213 रुपये.
कळ्ळें न्ही तर आमी वास्कोस करपा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक गेले आमी बाबा ही तुमी आमकां 7,000 फ्लॅटाची बील 7,213 कशी दिली तुमी येता काय मातशें तुमी दाखयपा हाडलां आता आणि एक कंपोनंट ऍड केला पब्लिक लायटिंग म्हणून अडेच महिन्याची बील म्हणटा आता ते एक क्वाइटली एक कंपोनंट वाढत आहा तो कॉलमच वाडटा मदींच अडेच महिन्याची बील म्हणतो म्हणजे डायरेक्ट तुम्ही अडेच महिन्याची बील कशी दिवपाक शकता बील म्हणते महिना येवपा जाय न्ही आनी एक सादारण मनीस 15 ते 20 हजार जोडटा ते 7,000 कसो भरतलो नाही हेच कमिटमेंट आशिल्लें की मंथली बिलिंग जावपाकच जाय महिना जाय न्ही सर 70-40 पळयता ते मातशें हे सारकें गरजेचें सर ना कितें आतां पळय प्रेस वाले हांगा तांचे कितलेशान फ्लॅटान रावता आसतले कितले येता आसतली बिलां तांकां एटलीस्ट 30 days 2 months लागता So there are so many aspects which have to be taken care of. Tariff hike is the easiest thing to do. गव्हर्नमेंट हॅज टू बेअर न्ही इतले इव्हेंट करता इतले मोडटात अनवॉन्टेड एक्सपेंडिचर कर्टेल द अनवॉन्टेड एक्सपेंडिचर न्ही अनवॉन्टेड एक्सपेंडिचर जर कर्टेल केले देन दीस कॅन बी बोन बाय द गव्हर्नमेंट न्ही आता दिल्ली एक नवे ताजमहल करता म्हणून आमकां कळ्ळा आतांच कळ्ळा ना फकण न्ही खरें तुमकां आमचे प्रेसिडेंट सांगतलो ताजेर Anyway, that is. No, but no, I'm telling about the money which No, is no. spent. The concern is regarding the amount. Crores have been spent, and when it comes to common man, there's no money. कॉमन मॅनाले बॉल्स रिकाम करपाचे हे It गव्हर्नमेंटाची is not, ओनली एम right. It is not for our state. आम्ही लहान राज्य टुरिस्ट स्टेट आम्ही अशें जर आम्ही मारूंक लागले लोकांक लोक पयलींच त्रासान आनी मायनिंग इंडस्ट्री नोकऱ्यो ना अनएम्प्लॉयमेंट पीक आनी फ्लॅटान रावता ताणें दाखयले आतां दीस इज अ टीप ऑफ द आयसबर्ग पयर जेन्ना टॅरिफ वाडले म्हणून हाजेर आयले ती ब्रेकिंग न्यूज तर कितके लोकांनी कमेंट घालता तातूंत आतां पावसा फक्त बिल येतली लायट येवपाना No, but you all have to put up this the government. No, this is a serious issue which has to be taken up. बरं थँक्यू तुम्ही कन्वे करा गेल्लो की नाही फोटो हां डेलिगेशन घेऊन येयलें. हय आमी बेजिकली आज आयिल्ले हांगा गोवा फॉरवर्ड पार्टी तर्फे डेलिगेशन घेवन चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर मेळपाक अनफॉर्च्युनेटली तो नाशिल्लो पूण आमी डेलिगेशन मेमोरेंडम सुप्रिंटेंडंट इंजिनियर बुरयेक दिला अँड आय हॅव टोल्ड हिम टू कन्वे ऑल दॅट वी हॅव सेट टू चीफ इंजिनियर बेजिकली हो सरकार जो आसा तो फक्त एकच एम आसा सरकाराचें की कॉमन मॅनाले बॉल्स रिकामी करपाची एम्प्टी द पॉकेट्स ऑफ द कॉमन मॅन सगळे कडेन खंय कॉमन मॅना कडल्यान कशे पयशे काडप हें सरकाराचें मुख्य ध्येय जावन आसा फ्युएल हायक टॅरिफ हायक अशी प्रत्येक गोष्टी फक्त खंय डेफिसीट जाता जाल्यार कॉमन मॅनाच्या बॉल्सां हात घालप आनी पयशे काडप हे BJP प्रमोद सावंत सरकाराचें एकच ध्येय आमी हांगा आयिल्ले एज पार्ट ऑफ दॅट जी टॅरिफ हायक 3.5% टॅरिफ हायक जी हालींच इफेक्ट आयल्या फ्रॉम जून 16, 2024 ती ओपोज करपाक आनी डिपार्टमेंटाक सांगपाक की तुमी ही इमिजिएटली रिवोक करा म्हणून बेसिकली दिस इज नॉट आवर व्यू दिस इज द व्यू ऑफ द पीपल ऑफ गोवा अँड वी आर हियर टू कन्वे द व्यू ऑफ द पीपल ऑफ गोवा टू द गव्हर्मेंट आतां ही पावर हायक कित्याक म्हणटा ते तर तांकां डेफिसीट आसा म्हणून तर बेसिकली जर पळोवपाक गेले जाल्यार डेफिसीट मेकअप करपाक देर आर सो मेनी अदर एवेन्यूज फर्स्ट थिंग इज पेंडींग एरियर्स लास्ट 2-3 तरी वर्स जाली गव्हर्मेंट सांगता की 1,000 कोटी एरियर्स आसा ते एरियर्स रिकवर करपाक इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट एकूय स्टेप घेना हे एरियर्स जर रिकवर केले जाल्यार इन अ लार्ज वे हो पळय डेफिसीट जो आसा तो भरून येता हालींच तांणी कितें केलां हालींच ते इन्क्रीज ऑफ लोड म्हणून लोकांले जे लोड चड आशिल्ले ताजे खातीर लोकांनी इन्स्पेक्शन करून लोकांक कंज्युमराक एडिशनल सेक्युरिटी डिपॉझीट भरपा लायला प्लस तांगेले मंथली फिक्स चार्जीस इन्क्रीज जाल्या आतां हें ऑलरेडी बर्डन लोकांचेर घाल्लें आसा हें 2-3 म्हयने पयलींची खबर आतां 2-3 म्हयने नंतर ही टॅरिफ हायक करतात तातूंत खुबशे कंज्युमर अशे आसा जे डॉमेस्टीक म्हणून हें केल्ले आसा रेजिस्टर जाल्ले आसा पूण यूज करतात कमर्शियल पर्पजाक तांचेर हे एक्शन घेनात आतां कित्याक एक्शन घेना हे तांचेर हें खबर ना पूण एक्शन घेनात आनी ताजे खातीर जो सिन्सियरली बील फारीक करता ताजेर बर्डन येता तिसरी म्हणल्यार इतली हायक करून सुद्दां आमी क्वॉलिटी ऑफ पावर सप्लाय जर पळयली आज काल डेली कंटिन्युअस इंटरप्शन्स आसात सो क्वॉलिटी कांय इन्क्रीज जायना फक्त रेट इन्क्रीज जाता हाजे भायर आमी तांकां सांगलें की गोंयां जे डिस्ट्रिब्युशन लॉसीस आसा म्हणजे डिपार्टमेंट जी सबस्टेशनांतल्यान पावर भायर धाडटा आनी जी बाय वे ऑफ रेवेन्यू रिकवर करता पयशे तातूंत जे लॉसीस जाता जे इतली चड आहा की तेच जर कमी केले जाल्यार ही पावर हायक करपाची गरज नाशिल्ली पूण हे हाजे पयलीं सुद्दां आमी JERC हियरिंगा वेळार डिपार्टमेंटान नजरे हाडून दिवन सुद्दां डिपार्टमेंटान अजून पर्यंत हाजेर कसलोच स्टेप घेवना
सो बेसिकली ह्या डिपार्टमेंटाचें आनी ह्या गव्हर्मेंटाचें काम इतलेंच की लोकांले बोल्सां हात घालून पयशे काडपाचे, आपली इनएफिशियन्सी, आपली इनकॉम्पिटन्सी कवर करपाक लोकांक बर्डन करपाचें. So we have requested that immediately that hike be rolled back and without any further delay. Otherwise, we will be forced to take this up in other forums. आमचो president Vijay Sardesai assembly हो issue काडटलोच आणि at other forums also will be raising this issue. तुम्ही तुमच्यान ते सांगले की 3 महिन्याचे बिल वांगडा देतात ते हय, खूब जाणां हें आयलां की 2.5 म्हयन्याचें 3 म्हयन्याचें बिल एकदम येता. फॉर अ कॉमन मॅन, फॉर अ सॅलरीड पर्सन एकदम 3 म्हयन्याचें बिल फारीक करप इज नॉट पॉसिबल. सो हें कमिटमेंट डिपार्टमेंटान दिल्लें आसा की म्हयन्या बिलींग जातलें म्हणून, पूण तें जायना. सो हे एस्पेक्ट ते पळयनात. टॅरीफ हायक करप सोंपें म्हणटा तें करून उडयतात. ते इलेक्ट्रिसिटी बिलान एका कॉलमान ते नंबर सडनली इन्क्रीज जाता म्हणून तुमी सांगलें एक्झॅक्टली कितें तें सांगता आमकां. तुम्ही पळयात बिल फाटलं तुम्ही 500 महिना बिल काढून पळय, एक कंपोनंट ॲड जायत आसा क्वायटली. आतां पब्लीक लायटींग म्हणून एक कंपोनंट ॲड केला आनी कितलेशे हायवेचेर तुमकां रस्त्यार दिसता ते लायटी पेटनात. आतां ताजे पयशे बारीक लोकां कडल्यान काडप, पब्लीक लायटींग म्हणून एक कंपोनंट घाला तुम्ही पळयात. सो इट इज कॅल्क्युलेटेड ऑन अ पर्संटेज ऑफ द कन्ज्युम्ड बिल. सो हे जर पळयत जाल्यार सुशेगाद सरकार सगळं चोरयेच्या वटेन लोकांक कातरपाक लागलं. सो सरकाराची जी जबाबदारी लोकांक पब्लीक लायटींग दिवप, ही जबाबदारी सुद्दां हें करता आसतना लोकां कडल्यान पयशे काडटात. आनी खूब कडेन एक तर पेटनात किंवा खूब कडेन दीसभर पेटयल्ले असतात. इट इज बोथ वेज. सो आयदर वे इट इज टोटल म्हणजे वेस्ट ऑफ एनर्जी, पूण पयशे काडप लोकांच्या बोल्सांतल्यान हो एकच गेम. दिलीप बाबान तुमकां इन डिटेल सांगले बिकॉज ही नोज द सब्जेक्ट वेल. आमी एकूच सांगता की आमकां दिलीप बाबान सांगला तशें आमकां पक्षाच्या अध्यक्षान डायरेक्शन्स दिल्ले की आज फर्स्ट स्टेप आमी मारले. पयलें पावल म्हणटा खंयच्या एज्युकेशनाक मेमोरंडम. कांय दिसान एसेंब्ली स्टार्ट जातली. एसेंब्लीन आमचे अध्यक्ष तशेंच बाकीचे विरोधी पक्षाचे सगळे ते काडटले विशय. तरी जर जायना देन विद्युत भवन वील हॅव टू फेस द म्युजीक ऑफ द गोवा फॉरवर्ड पार्टी. मागीर आमी हांगा आमी कितें सिवील सप्लायजान कितें केल्लें, आतां एक्शन कितें जालें मागीर तें तुमी पळयलां, तुमी आशिल्ले विटनेस. तोच आमकां रिपीट शो हांगा सीच्या कॅबिनान मागीर करचो पडटलो. PWD नोकरी आमी कशें कॅन्सल करून घेतल्यो त्या वेळार, सिवील सप्लायज आमी कशें करून. सो मागीर खंयच्या एज्युकेशनाक पयलो स्टेप म्हणटा मेमोरंडम. पयलींच येवन रस्त्यार बरोबर जायना, हें आमकांय पटना. सो फर्स्ट स्टेप आमकां अध्यक्षान आमकां डायरेक्शन दिलें आज की वचून मेमोरंडम दियात, जें आमी दिलां. हाच्या नंतर अध्यक्ष विधानसभेन काडटले. आनी तरी जर जायना, सागर आयकूंक ना, देन वील हॅव टू कम एंड बार्ज इनटू ऑफिस. But we will take this to its logical And 100% we will take conclusion. it. Logical conclusion is there should be no tariff hike, and we will see that this happens. सर गव्हर्नमेंट न्हू सोलार पावर प्रमोट करता, तुमकां दिसता ते स्टार्ट जाला म्हणून. खंय आसा सरकाराचो बजेट स्पीच काडनी पळय. फाटल्या बजेट स्पीचान 2 वर्साच्या बजेट स्पीचान कितलेशे EV स्टेशन स्टार्ट करपाचे आसले. खंय आहा? 2 आहा. एक पाट्यार आहा, ते चलता काय खबर ना. दुसरे आहा सेक्रेटरीएटात. म्हाका दिसना सेक्रेटरीएटाचें चलना अजुनूय. प्रत्येक गव्हर्मेंट बिल्डिंगेचेर वयर सोलर हें आसपा आशिल्लें. म्हाका दिसता एक ड्रोन घेवन जर कोणें धाडलो न्ही वयर, जाल्यार कळटलें कितली बिल्डिंगेचेर आसा आनी कितली बिल्डिंगेचेर ना. ते व्हडलें काय करपाक गरज ना. सो हे सगळे फक्त पेपराचेर उलोवपाचें तोंडांनी आनी एक्च्युअल काम करप, लोकां कडल्यान पयशे काडप. बेसिकली इट ऑल बॉयल्स डावन टू दीस की आज कॉमन मॅन हे गोंयांत हो हाजी बॉल्सांत पयसो उरचो ना, कसो उरचो ना हें सरकार पळयता. थँक्यू.